शेवगाव तालुक्यात झालेल्या 6 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नवीन खामपिंपरी, जुनी खामपिंपरी, सालवडगाव, मंगरुळ बुद्रुक या 4 ठिकाणी राष्ट्रवादी तर मंगरुळ खुर्द आणि माळेगावणे या 2 ग्रामपंचायती जनशक्ती आघाडीच्या ताब्यात आल्यात, तर भाजपला एकाही ग्रामपंचायतीमध्ये संधी मिळाली नाहीये। सकाळी 11 पासून तहसील कार्यालयात मतमोजणी झाली। निवडीनंतर गुलालाची उधळण करत निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना उचलून घेत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। नवीन खामपिंपरीमध्ये ग्रामपंचायत सरपंच पदासाठी लक्ष्मण पुंजाराम इसरवाडे यांनी 370 मतं घेऊन साईनाथ अशोक पाडळे 311 यांच्यावर मात केली। जुनी खामपिंपरीमध्ये सरपंच पदासाठी आशाबाई रंगनाथ मोडके या 410 मतं मिळवून विजयी झाल्यात, तर रुक्मिणी किसन पावसे 390 मतं मिळवून पराभूत झाल्या। सालवडगावमध्ये सरपंच पदासाठी राष्ट्रवादीचे अण्णासाहेब भाऊसाहेब रुईकर यांनी 569 मते मिळवून अकबर अब्बास शेख यांना 366 मतांनी मात केली। मंगरुळ बुद्रुकमध्ये सरपंच पदासाठी राष्ट्रवादीचे बाळासाहेब विघ्ने यांना 475 मतं मिळवून ते विजयी झालेत, तर रघुनाथ केदार 280 मतं मिळवून पराभूत झाले। मंगरुळ खुर्दमध्ये सरपंच पदासाठी सुनीता संजय काकडे यांना 207 मतं मिळाली, त्या विजयी झाल्यात, तर सुनंदा काकडे यांना 184 मतं मिळवून त्या पराभूत झाल्या। माळेगावनेमध्ये सरपंच पदासाठी अर्चना संभाजी गावडे यांना 453 मतं मिळवून त्या विजयी झाल्यात, तर अनिता गोरक्ष भिसे यांना 407 मतं मिळवून त्या पराभूत झाल्या। ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले सदस्य नवीन खामपिंपरीमध्ये भारत भिवसेन पाडळे, अनिता नाना उंदरे, अशोक कारभारी मारेकर, संगीता ज्ञानदेव पोटे, पिराजी रामराव इंगळे, अपर्णा दत्तात्रय इसरवाडे, यमुना गोरक्ष नरवडे, तर जुन्या खामपिंपरीत युवराज दसपुते, इंदुबाई मोडके, संतोष पावसे, मीराबाई पावसे, साधना केंदाळे, सुनीता गायकवाड, सालवड गावात सविता भापकर, अनिता टेकाळे, विद्या निकते, भारत लांडे, यमुनाबाई भापकर, सत्यभामा लांडे, प्रकाश मगर, राजेंद्र आवटी, सुनीता आवटी, तर मंगरुळ बुद्रुकमध्ये द्रौपदाबाई केदार, रोहिणी विघ्ने, ज्ञानेश्वर कदम, कल्पना केदार, छायाताई झिरपे, रमेश झिरपे, आशाबाई केदार, मंगरुळ खुर्द येथे योगेश काकडे, मीराबाई काकडे, सविता उबाळे, कानिपनाथ चव्हाण, रंजना ढाकणे, अरुण गायकवाड, आशाबाई हुंबे, तर माळेगावने येथे साहेबराव रानू घोरपडे, मंदाबाई हरिदास गावडे, प्रयागाबाई गाडेकर, रामनाथ भालेराव, शहाबाई सुडके, आनंदा देशमुख, सुनीता गोरख गाडेकर ह्या विजयी झाल्यात। निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विनोद भामरे, नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ, माधव गायकवाड, गणेश हुलमुखे यांनी योग्य नियोजन केलं, तर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर, पोलीस निरीक्षक भारत काळे, गुप्तवार्ता विभागाचे राजू चव्हाण यांनी योग्य नियोजन केलं। न्यूज रिपोर्टर संदीप देहडराय, एस्तान मीडिया, शेवगाव।